एका छोट्याशा गावात आरव नावाचा एक गोड मुलगा राहत होता. त्याची आजी त्याच्यावर खूप प्रेम करायची. रोज रात्री झोपण्यापूर्वी ती त्याला नवीन गोष्ट सांगायची. एके दिवशी आजी थोडी आजारी पडली. ती नेहमीसारखी अंगणात बसली नाही, गोष्टीही सांगितल्या नाहीत. आरवला खूप वाईट वाटलं. तो हळूच आजीच्या खोलीत गेला. आजी, तुला काय झालं? आजी हसत म्हणाली, काही नाही रे बाळा, थोडा थकवा आलाय. पण आरवला कळलं होतं की आजीला आरामाची गरज आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला. त्याने स्वतःचं अंथरूण नीट घातलं. नंतर छोट्या झाडूने अंगण स्वच्छ केलं. आईला पाणी आणून दिलं. आजी हे सगळं खिडकीतून पाहत होती. ती मनात म्हणाली, अरे वा, माझा आरव किती मोठा झाला. दुपारी आरव बागेत गेला. तिथे त्याला रंगीबेरंगी फुलं दिसली. त्याने फुलं तोडली नाही. त्याऐवजी खाली पडलेली सुंदर फुलं गोळा केली. घरी येऊन त्याने कागदावर मोठ्या अक्षरात लिहिलं, लवकर बरी हो आजी, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्या फुलांसोबत त्याने ते कार्ड आजीला दिलं. आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती म्हणाली, ही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर भेट आहे. त्या रात्री आरव म्हणाला, आजी, आज गोष्ट मी सांगू का? आजी हसली, नक्की सांग. आरव म्हणाला, एक होती गोड आजी. ती सगळ्यांवर प्रेम करायची आणि तिचा एक नातू होता जो आजीवर जगातलं सगळ्यात जास्त प्रेम करायचा. आजी हसत हसत त्याला मिठी मारली. काही दिवसांनी आजी पूर्ण बरी झाली. पुन्हा रोज गोष्टी सुरू झाल्या. पण आता एक नवीन नियम झाला. एक दिवस गोष्ट आजी सांगायची आणि दुसऱ्या दिवशी गोष्ट आरव सांगायचा. दोघांचं प्रेम दिवसेंदिवस अजून वाढत गेलं. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? खरी भेट महागड्या वस्तूंमध्ये नसते. प्रेम, काळजी आणि आपुलकी हीच सर्वात मोठी भेट असते. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.